नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे ऑफिसला आणि मला खंत आहे की मला पुसेगावच्या मैदानात जाता नाही आलं, कारण का आमच्या इथे कॉलेजमध्ये इन्स्पेक्शन आहे. पण आज पुसेगावचं मैदान मी व्हिडिओ पाहतो आहे. आपले सुरेश दातीलकर गेले आहेत, आपले फ्रेंड्स गेले आहेत, दीपू मुंडे गेले आहेत आणि लाईव्ह पाहतो आहे. तर खूप आनंद होतो आहे की आपला मथुर आणि बावऱ्याने खुल्ला गटपास केला. तुम्ही शर्यत बघितलीच असेल, खुल्ल्याने गटपास केला आणि असं वाटतं, मनाला काय वाटलं काय माहिती, आपला मथुर म्हणजे आपल्या चॅनलवरती सर्वात जास्त जे सबस्क्रायबर आहेत मथुरचे फॅन्स आहेत आणि मथुर पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये तडफतात लोक. तर मथुर प्रेमीसाठी मी हा व्हिडिओ केला खास. कोणाकोणाला वाटतं मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की मथुर फायनलच्या गुलालाचाच मानकरी तरी व्हावा, कारण का खूप सारे टॉपचे नंदी आहेत. प्रत्येक नंदीला प्रत्येक फॅनचे आशीर्वाद असतो. बकासूर झाला, चिमण्या झाला, पाखऱ्या झाला, भुंगा झाला, लखन झाला, म्हणजे अगणित नावं आहेत. जसा हरण्या झाला आपला हेमंतदादा फुलोर यांचा. सर्वांचा आशीर्वाद, सर्व फॅनचे आशीर्वाद त्यांच्या याच्यावरती असते. आणि मथुरची क्रेज तर तुम्हाला घाटावरती माहिती आहे, मुंबईमध्ये तर तमाम आहेच, पण त्याच्या दुपटीने घाटावरती मथुरचे चाहते. आणि मथुर प्रेमींना काय वाटतं की मथुरचा आज गट पास तुम्ही पाहिला असेल की मथुर आज सेमीलासुद्धा तसाच त्याच जोमाने त्याच दोसाने सेमीसुद्धा पास करेल का, फायनलला जाईल का. आणि मथुर बोलला ना, जसा मथुर अड्ड्यात येतो ना, त्याची ती धमक, त्याची ती चमक, त्याची जी उभ्या राहण्याची पद्धत, त्याची चालण्याची स्टाईल, तो जेव्हा मैदानात येतो ना, अख्खा मैदान भरभरून जातो. कारण का बघा, खूप सारे नंदी आहेत, जसं बकासूरच्या पाठी पब्लिक असतात, त्याचा मथुरच्या पाठी पब्लिक असतात. बकासूर जसा मुंबईमध्ये आला तरी गर्दी होते, तसं मथुर घाटावरती गेलं तर तुम्ही गर्दी बोला. म्हणजे राहुलदादा जर मैदानात असले आणि मथुर असला तर तुम्ही पाहू शकता चेंगराचेंगरी होते. अक्षरशः राहुलदादा वैतात, तर तरीसुद्धा मुलाखत देतात किंवा आपल्या फॅन्सला फोटो काढण्यासाठी 1-1, 2-2 तास उभे राहतात. ह्या कारणामुळे राहुलदादा आणि मथुर फेमस आहे. मथुरचा पल आणि मथुर मित्रांनो आज 5-6 वर्ष सलग मैदान गाजवतं. या वयातसुद्धा छोट्या मोठ्या नंदीला घेऊन त्याच जोमाने पळतोय. 19-20 कुठे होत असेल, पण तो कमबॅक नक्की करून दाखवतो आहे. आणि मित्रांनो, जिथे 3 फेऱ्याच आणि जिथे मोठा मैदान असलं ना, खुल्ला गटपास करतो मथुर. वाटते की नाही तुम्हाला? तुम्ही जेव्हा बघा, जेव्हा मोठं मैदान असेल तेव्हा मथुर खुल्ला गटपास करतो. आणि गटपास झाल्यानंतर सेमीसुद्धा पास करतो. आज कोणाकोणाला वाटतं सेमीसुद्धा सहज पास करेल आणि फायनलच्या गुलालाचा मानकरी होईल आणि प्रथम क्रमांक आला तर 4 चांद लागेल. बस मला व्हिडिओ बनवायचा होता, आनंद होते. दुःख या गोष्टीचा मी पुसेगावला नाही आहे, काही कारणास्तव, म्हणजे सांगितलं ऑफिसमध्ये इन्स्पेक्शन आहे. पण माझा आशीर्वाद, माझ्या फॅन्सचा आशीर्वाद नक्कीच सर्व नंदीवरती असेल. पण मथुरला पाहून खूप आनंद झाला की गटपास झाला म्हणून हा व्हिडिओ बघितला. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय काय वाटतं आणि कोण 1 नंबर का गुलाल घेतो, 1 नंबरचा मानकरी होतो. पुन्हा कोणता नवीन चेहरा आपल्याला पुसेगाव मैदानात बघायला भेटेल का, जाणता चेहरा आपल्याला बघायला भेटेल. कारण का पुसेगावची खासियत आहे, एक नवीन चेहरा प्रत्येक वर्षी पुसेगाव मैदानात गुलालाचा मानकरी होतो. यावर्षी कोण होईल? आपला आवडता मथुर, बकासूर की आणखीन कोणता चेहरा? तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमार्फत. कारण का मी आता पुसेगावला नाही, पण अपडेट जर मला भेटली तर मी थोडी अपडेट देत राहीन कामामध्ये वेळ काढून. सो चला मित्रांनो, बाय.